मंगलाचरण। जय श्री ओम नमः सिद्धि। नमो अरिहंताय नमो सिद्धानं नमो आयरियानं नमो अज्जायानं नमो लोए सौवसाहूनं श्रीमत्परं गंभीरं स्याद्वादामोघलाञ्छनं जीयात्रैलोक्यनाथस्य शासनं जिनशासनम् आदिपुरुषे आदिश जिन आदि सुविधि करता धर्म धुरंधर परम गुरु नमो आदि अवतार नमो आदि अवतार। आचार्य श्री मानतुंग स्वामी द्वारा विरचित भक्ती आणि अध्यात्माचा महान स्तोत्र भक्तामर महाकाव्य आणि या महाकाव्यांतर्गत जे अष्टप्रातिहार्य आहेत त्या अष्टप्रातिहार्यांवर आपली चर्चा सुरू आहे। त्या चर्चेअंतर्गत विविध प्रातिहार्यांचं वर्णन बघितल्यानंतर आज आपण छंद क्रमांक 35 या 35व्या छंदाच्या माध्यमातून आपण दिव्य ध्वनी प्रातिहार्य या दिव्य ध्वनी प्रातिहार्याचं वर्णन या ठिकाणी पाहणार आहोत। वास्तविक रूपाने समोशरणाचं जर सर्वात भव्य दिव्य असं जर वैभव असेल तर ते वैभव आहे भव्य जीवांना निरंतर प्राप्त होणारी निरंतर नित्य बोधिनी अशी द्वादशांगमयी जिनवाणी, की ज्या जिनवाणीच्या माध्यमातूनच हा भव्य जीव जो आहे स्वतःच्या कल्याणाकडे अग्रसर होऊ शकतो। आणि वास्तविकतः थोडा आपण जर सर्वांनी विचार केला तर त्या विचारांमध्ये जर बघितलं, जर समोशरणामध्ये भगवंतांची दिव्य ध्वनी जर प्रसारित झाली नसती, भगवंतांच्या दिव्य ध्वनीचा लाभ जर आपल्याला प्राप्त झाला नसता, तर वास्तविक रूपाने हा जो अहिंसामयी धर्म आहे, हा जो वस्तू स्वभावाला सांगणारा धर्म आहे, त्या वस्तू स्वभावाचं निरूपण करणारा हे जे धर्म आहे त्या धर्माला आपण कशा प्रकारे समजू शकलो असतो, स्वतःच्या कल्याणाकडे जे आहे कशा प्रकारे आपण अग्रसर होऊ शकलो असतो। आणि म्हणूनच वास्तविक रूपाने जे जिन मार्गामध्ये दिव्य ध्वनीचा लाभ आहे तो लाभ इतरत्र कुठेही नाही। या दिव्य ध्वनीच्या माध्यमातून निज स्वभावालाच नव्हे तर वस्तू स्वभावाचा जो प्रत्येक धर्म आहे, प्रत्येक जीवाचा प्रत्येक द्रव्याचा जो स्वरूप आहे ते स्वरूप आपल्याला सांगणारी ती दिव्य ध्वनी आहे। एक क्षण मात्रही आपण अशी कल्पना करू शकतो का की ह्या दिव्य ध्वनीचा आपल्याला लाभ मिळाला नसता तर वास्तविक रूपाने आपला मोक्ष मार्ग तरी प्रशस्त झाला असता का, की मोक्ष मार्ग देखील जो आहे तो आपला प्रशस्त झाला नसता। आणि अशा या मोक्ष मार्गाला प्रशस्त करणारी किंवा आपल्या परिणामांना सांभाळणारी ही जी दिव्य ध्वनी आहे ती दिव्य ध्वनी वास्तविक रूपाने कशा प्रकारची आहे, त्या दिव्य ध्वनीचा लाभ आणि त्या दिव्य ध्वनीचं स्वरूप या छंदाच्या माध्यमातून आचार्य देव या ठिकाणी सांगतात। ते कसं आहे ते छंद क्रमांक 35 या माध्यमातून आपण बघणार आहोत। आपल्या सर्वांच्या हातामध्ये शास्त्र असेल, आपण त्यातून हा छंद या ठिकाणी वाचू शकता। बघ, स्वर्गापवर्ग गम मार्ग विमार्ग निष्ठ सद्धर्म तत्व कथनैक पटु स्त्रीलोक्या दिव्य ध्वनिर्भवति ते विशदार्थ सर्व भाषा स्वभाव परिणाम गुणैर्प्रयोज्य। पुन्हा एकदा छंद बघूया। स्वर्गापवर्ग गम मार्ग विमार्ग निष्ठ सद्धर्म तत्व कथनैक पटु स्त्रीलोक्या दिव्य ध्वनिर्भवति ते विशदार्थ सर्व
भाषा स्वभाव परिणाम गुणे प्रयोज्य. बघा काय म्हणतात की हे जिनेंद्र भगवान, आपली जी दिव्य ध्वनी आहे ती दिव्य ध्वनी कशा प्रकारची आहे, त्या दिव्य ध्वनीचा लाभ कसा आहे, तर त्याचं वर्णन या ठिकाणी करतात. तृतीय छंदामध्ये सांगतात ते बघा की हे जिनेंद्र भगवान, हे जिनेंद्र भगवान दिव्य ध्वनी भवती ते अर्थात हे प्रभू आपली, हे दिव्याधिपती, हे दिव्य ध्वनीचा निरंतर लाभ देणारे जे महानुभाव आहेत की हे तीर्थंकर भगवान ते दिव्य ध्वनी भवती, आपली जी दिव्य ध्वनी आहे, आपली जी दिव्यवाणी आहे ती तिचं स्वरूप कसं आहे, त्या स्वरूपाचं वर्णन करतात. समजा स्वर्गा पवर्ग गम मार्ग विमार्ग निष्ठ, विमार्ग न इष्ट हा संध आहे. स्वर्गा पवर्ग गम मार्ग, स्वर्ग आणि अपवर्ग. स्वर्गाचा अर्थ काय आहे, जे स्वर्ग आहे त्याला स्वर्ग म्हणतात, आणि अपवर्ग, अपवर्ग अर्थात काय की मोक्ष किंवा निर्वाण, की स्वर्गाला आणि निर्वाणाला. स्वर्गापवर्ग, स्वर्ग अर्थात देवलोक म्हणा, स्वर्ग म्हणा किंवा ऊर्ध्वलोक म्हणा, आणि अपवर्ग म्हणजे काय की निर्वाण मार्ग, निर्वाण. तर मोक्षाला आणि स्वर्गाला घेऊन गम मार्ग, मोक्षाला आणि स्वर्गाला जी आहे ती घेऊन जाणारी, आणि घेऊन जाण्यासोबत विमार्गनः, विमार्गनः म्हणजे अनुसंधान करण्यासाठी, मार्गदर्शन. बघा विमार्गनः, विमार्गनाचा अर्थ काय, मार्गदर्शन. म्हणजे मला जर स्वर्गाची प्राप्ती करायची आहे, मला जर मोक्षाची प्राप्ती करायची आहे, तर स्वर्गाच्या किंवा मोक्षाच्या प्राप्तीसाठी मला घेऊन जाणारी, आणि घेऊन जाणारीच नाही, तो मार्ग देखील यथार्थ आहे की नाही, तो मार्ग देखील योग्य आहे की नाही, याबद्दल जे आहे विमार्गनः, विमार्गनः म्हणजे मार्गदर्शन करणारी अशी इष्ट, इष्ट म्हणजे अत्यंत अभिष्ट, अत्यंत माझ्या कार्याची, अत्यंत माझ्या प्रयोजनाची अशी जी दिव्यध्वनी आहे, ती दिव्यध्वनी कशी आहे की त्रिलोक्या, त्रिलोक्या म्हणजे तिन्ही लोकांमध्ये, ऊर्ध्वलोक असो, मध्यलोक असो, अधोलोक असो, या तिन्ही लोकांमध्ये सद्धर्म तत्व कथनैक पटु, सद्धर्म तत्व, की जो खरा धर्म आहे. सत कशाला म्हणतात, तत्वार सूत्रामध्ये आचार्य उमास्वामी देव म्हणतात सद्द्रव्य लक्षणम. सत काय आहे, सत हे द्रव्याचं लक्षण आहे. सत, सत द्रव्य लक्षण, सत हे द्रव्याचं लक्षण आहे. आणि उत्पाद व्यय द्रव्ययुक्तम सत, आणि तो सत कसा आहे, उत्पाद व्यय आणि द्रव्याने कसा आहे, सहित आहे. म्हणजे ज्यामध्ये निरंतर पर्याय रूपाने उत्पादपणा चालू आहे आणि व्ययपणा चालू आहे, परंतु द्रव्य रूपाने जे निरंतर द्रव्य रूपाने टिकून आहे, असा तो द्रव्य आहे. आणि त्या द्रव्याचं लक्षण बनवलं त्यांनी सत. आणि तो सत काय आहे की तो सत असा आहे की त्या सतचा म्हणजेच अस्तित्वाचा कधीही नाश होत नाही. प्रत्येक जीव, पुद्गल, धर्म, अधर्म, आकाश, काल हे 6 द्रव्य आहेत, आणि प्रत्येक द्रव्यामध्ये विशेष गुण आहेत. परंतु त्या विशेष गुणांसोबत सोबत सामान्य गुण देखील आहेत. अस्तित्व, वस्तुत्व, द्रव्यत्व, प्रमेयत्व, अगुरु लघुत्व, प्रदेशत्व, अशी जी गुण आहेत ती संपूर्ण गुण, त्या ही जी संपूर्ण गुण आहेत ती संपूर्ण गुण त्या द्रव्यामध्ये आहेत. सामान्य गुण प्रत्येक द्रव्यामध्ये आहे, आणि विशिष्ट गुण जे आहेत ते त्या द्रव्यामध्ये आहेत. मग त्या ठिकाणी जो सामान्य गुणामध्ये जो सर्वात पहिला गुण आहे अस्तित्व, त्या अस्तित्वाचं स्वरूप काय आहे, की अस्तित्वाचं स्वरूपच हे आहे की ज्यामुळे माझं स्वतःचं सतपणा, माझं स्वतःचं अस्तित्वपणा ज्याच्या माध्यमातून टिकून राहतो, तो काय आहे, सतपणा आहे. तर असा जो सत्स्वरूपी वस्तू स्वभावाला सांगणारा, वस्तू स्वतंत्रतेला सांगणारा जो धर्म आहे, जगामध्ये इतर कोणताही धर्म जो आहे प्रत्येक कणाकणाची जी आहे स्वतंत्रता सांगत नाही. हा जो जैन दर्शन आहे, जैन धर्म आहे, तो जैन धर्मच हे सांगतो की या जगामध्ये प्रत्येक जीव आणि त्या प्रत्येक जीवाची प्रत्येक समयाला होणारी पर्याय ही परिपूर्ण शुद्ध आहे, आणि ही जी परिपूर्ण शुद्धच नव्हे तर प्रत्येक समयाला स्वतंत्र आहे. तर ह्या स्वतंत्रतेचा जयघोष करणारी सद्धर्म तत्व, खऱ्या धर्माचं आणि खऱ्या तत्वाचं कथन, कथन म्हणजे त्याला सांगणारी, त्याला विशद करणारी अशी ती जी दिव्य ध्वनी आहे, ती दिव्य ध्वनी त्रिलोक्या पटू, तिन्ही जगामध्ये कशी आहे, पटू आहे. या पटू शब्दाचा अर्थ आपण पाठीमागे छंदांची चर्चा करताना बघितला होता, की पटू अर्थात अत्यंत प्रवीण आहे, की त्या दिव्य ध्वनीच्या समोर कोणत्याही प्रकारे अन्य ध्वनी
किंवा अन्य शब्द किंवा अन्य वाणी ही असारभूत आहे. त्या ठिकाणी ती रंच मात्रही टिकू शकत नाही. समंतभद्र आचार्यांच्या बाबतीत समंतभद्र आचार्य ज्या काळामध्ये जवळपास विक्रमच्या 6व्या-7व्या शताब्दीमध्ये समंतभद्र आचार्य या भारत भूमीला पवित्र करत होते आणि त्या भारत भूमीला पवित्र करताना ते त्या ठिकाणी ठिकठिकाणी विचरण करत होते आणि विचरण करून या दिव्य ध्वनीचा काय करत होते, प्रसार प्रचार करत होते. दिव्य ध्वनीला, जैन धर्माला प्रस्थापित करण्यासाठी ठिकठिकाणी जाऊन वादविवाद करत होते. तर सद्धर्म तत्व, त्या सद्धर्म तत्वाची स्थापना करण्यामध्ये, त्याला जनाजनामध्ये पोहोचविण्यामध्ये आचार्यांसारखं दुसरं कोणी पटू नव्हतं. त्या काळामधली गोष्ट आहे. अर्थात आचार्य जे आहे खऱ्या तत्वाचं स्वरूप अशा प्रकारे पटवून सांगत होते की ते प्रत्येक जीवाला समजूनच येणार. त्याच प्रकारे ही जी दिव्य ध्वनी आहे ती या तिन्ही लोकांमध्ये कशी आहे, अत्यंत पटू आहे, अत्यंत हुशार आहे की त्या दिव्य ध्वनीला ऐकल्याबरोबर भव्य जीवाचं मन जे आहे ते मन त्या दिव्य ध्वनीच्या कडे आकर्षित झाल्याशिवाय राहत नाही. तर अशा प्रकारे तिन्ही लोकांमध्ये सद्धर्म तत्व कथन एक, खऱ्या धर्माची वस्तू स्वरूपाचं प्रतिपादन करणारी ही जी दिव्य ध्वनी आहे ती दिव्य ध्वनी कशी आहे, अत्यंत प्रवीण आहे, अत्यंत विशद आहे. आणि कशी आहे ती, विशदार्थ सर्व. कशी आहे बघा, आता शेवटची जी लाईन आहे 1.5 लाईन, त्यामध्ये या दिव्यध्वनीचं स्वरूप सांगतात. विशदार्थ अर्थात ती दिव्यध्वनी विशद अर्थ, विशद अर्थाला घेऊन आहे. विशद अर्थ अर्थात अत्यंत स्पष्ट आणि अत्यंत विशाल अशा अर्थाला घेऊन आहे. कालच मी आपल्याला सांगितलं होतं वीरशासन जयंतीच्या दिवशी की केवली भगवान जे आहेत ते केवली भगवान अनंत द्रव्यांना जाणतात आणि अनंत द्रव्यांना जेव्हा जाणतात ते, तर त्या अनंत द्रव्यांच्या अनंत पर्यायीला, त्यांच्या गुणांना देखील जाणतात. एक थोडा विचार तर करा, एक जीवद्रव्य, त्या एक जीवद्रव्यामध्ये अनंत गुण आणि असे जीवद्रव्य किती आहेत, अनंत. एक जीवद्रव्यामध्ये अनंत गुण, तर अनंत जीवद्रव्यामधले किती गुण होतील, अनंत अनंत. बरं, पुद्गल द्रव्य किती आहेत, एक पुद्गल द्रव्य, त्या पुद्गल द्रव्यामध्ये देखील किती गुण आहेत, की पुद्गल द्रव्यामध्ये अनंत गुण. मग असे पुद्गल द्रव्य किती आहेत, अनंत अनंत. मग असे अनंत अनंत पुद्गल द्रव्यांचे गुण किती होतील, त्याला अनंत अनंतनी गुणाकार, अनंत अनंत. त्यानंतर धर्मद्रव्य, धर्मद्रव्य एक आहे, पण धर्मद्रव्य जरी एक असला तरी सामान्य गुण त्याचे 6 आहेत, विशेष गुण त्याचे अनेक आहेत, गती हेतुत्व आदी असे अनंत गुण आहेत. मग ते अनंत गुण. अधर्मद्रव्य एक आहे, मग अधर्मद्रव्याचे देखील अनंत गुण, आकाशद्रव्याचे देखील अनंत गुण आणि कालद्रव्य किती आहे, कालद्रव्य असंख्यात आहे. तर त्या असंख्यात कालद्रव्यामध्ये देखील एक कालाणू आणि एक कालाणूचे देखील 6 सामान्य गुण, अस्तित्व, वस्तुत्व इत्यादी, आणि त्यामध्ये देखील त्याचे अनंत गुण एका कालाणूचे, असे असंख्यात कालाणू आहेत. तर असंख्यातला गुणा अनंत, तर किती होईल, तो देखील अनंत अनंत. म्हणजे अशा प्रकारे जर 6 द्रव्यानं जर आपण विभाजन केलं तर एका द्रव्यामध्ये अनंत गुण. तर अशा प्रकारे अनंत 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 असे किती अनंत अनंत आपण लावणार, हे सर्व अनंत अनंत गुण आहेत. आणि त्या प्रत्येक गुणाच्या पर्यायी, त्या प्रत्येक गुणाच्या पर्यायी किती झाल्या, अनंत अनंत पर्यायी झाल्या. तर एक द्रव्यामध्ये अनंत गुण, त्या अनंत गुणांच्या अनंत अनंत पर्यायी असे अनंत द्रव्य, अनंत द्रव्यांचे अनंत अनंत गुण आणि अनंत अनंत गुणांच्या अनंत अनंत पर्यायी, आणि त्याला जाणणारं काय आहे, हे केवल ज्ञान, ही दिव्य ध्वनी. त्याला जाणणार अर्थात त्याला केवल ज्ञानी भगवान यथावत त्या अनंत रूपाने त्या जाणत आहे. म्हणून सर्वात पहिल्या दुसऱ्या क्लासमध्ये मी तुम्हाला एक वाक्य सांगितलं होतं की आदरणीय ब्रह्मचारी यशपालजी होते. यशपालजी अण्णाजी आम्हाला नेहमी सांगायचे, ते म्हणायचे की हा धर्म कसा आहे, की या धर्माचं नाव जैन धर्म आपण दिलेला आहे, परंतु हा अनंत धर्म आहे आणि अनंत तीर्थंकर भगवंतांनी अनंत जीवांच्या कल्याणासाठी अनंत वेळा सांगितलेला हा अनंत धर्म आहे. म्हणजे याला आपण जे आहे, एक जरी जैन धर्म एक असला तथापि त्याला एक रूपाने तो अनंत स्वरूपामध्ये आहे, की असा हा जो अनंत स्वरूपातला जो जैन धर्म आहे, त्या जैन धर्माला त्या जाणणारी ही दिव्य केवल ज्ञानामध्ये भगवान काय करत आहे, अनंत स्वरूपामध्ये त्या सर्व पदार्थांना जाणत आहे. परंतु सांगण्यामध्ये किती येत आहे, दिव्य ध्वनीच्या माध्यमातून लाभ तर मिळत आहे, पण दिव्य ध्वनीच्या माध्यमातून जो लाभ मिळत आहे तो किती, तो संख्यात रूपाने मिळत आहे. एवढ्या रूपाने जाणत आहे ज्ञान, केवल ज्ञानामध्ये सर्व प्रकारे ते झळकत आहे, तथापि त्यांच्यावर थोडसही भार नाही, थोडसाही भार नाही.
आणि त्या एवढ्या सर्व पदार्थांना त्या प्रत्येक गुणपर्यायाला जाणल्यानंतर किती रूपाने सांगतात, त्याचा संख्यातावा भाग, त्या अनंताचा जो संख्यातावा भाग असेल ना, त्या संख्यातावा भाग जो आहे तो त्या ठिकाणी केवली भगवंतांच्या दिव्य ध्वनीमध्ये येतो. आणि त्या संख्यातव्या भागाचा देखील संख्यातवा भाग तो गणधर परमेष्ठी स्वतः समजतात आणि त्या दिव्यध्वनीची त्या ठिकाणी काय करतात, रचना करतात. आणि त्या संख्यातवा मधला देखील संख्यातवा जो भाग आहे, त्या संख्यातव्या भागाला जे आहे आपल्याला त्या दिव्यध्वनीच्या माध्यमातून लाभ मिळतो, गणधरांच्या माध्यमातून लाभ मिळतो. आणि मग त्याच्यातला आपण किती ग्रहण करू शकणार हे ज्याच्या त्याच्या अक्षयोक्षम ज्ञानावर आहे. आणि खरोखर आज आपल्याला जे उपलब्ध ती जिनवाणी आहे ती काय आहे, की षटखंडागमिती जे आहे ते जे आग्रायणी पूर्व आहे त्या आग्रायणी पूर्वातला थोडासा भाग आहे. आणि जे समयसार इत्यादी जे शास्त्र आहेत ते ज्ञानप्रवाह पूर्वातील थोडेसे भाग आहेत. म्हणजे ज्या ठिकाणी धरसेन आचार्यांकडून हे प्राप्त ज्ञान आचार्य पुष्पदंत आणि भूतबलींना आणि पुढे येऊन ते वीरसेन स्वामी इत्यादींच्या माध्यमातून जे धवल रूपामध्ये त्या ठिकाणी आलं, तर हे सर्व किती आहे, अत्यंत बिंदू मात्र आहे. ते तर नाही तेवढं नाही, परंतु हे सर्व त्या दिव्य ध्वनीमध्ये आलेलं आहे. म्हणजे त्या दिव्य ध्वनीची कशा प्रकारे विशदता आहे. एक छोटस आपण जिनवाणी पूजन वाच, आपल्या सगळ्यांच्या घरी जिन अर्चना असो किंवा पूजेचं पुस्तक असो, त्यामध्ये आपण जे जलचंदन अक्षत फूल चरूरत दीप धूप अति फल लावे, पूजा को ठानत जो तुम जानत सो नर ध्यानत सुख पावे, तीर्थंकर की धुनी गणधर ने सुनी अंग रचे चुनी ज्ञानमयी, सो जिनवर वाणी शिव सुखदानी त्रिभुवन मानी पूज्य भई. हे जे आपण वर्णन ऐकतो तीर्थंकर की धुनी, तर त्या जिनवाणीमध्ये वाचताना जिनवाणी पूजेच्या विशेषतः जयमालामध्ये जेव्हा आपण वाचतो तर त्या जयमालामध्ये किती, की पहिलो आचार रांग बखानो पद अष्टादश सहस पमान. प्रथम जो आहे तो आचारंग आहे आणि त्याच्यामध्ये किती पद आहेत, की त्याच्यामध्ये जे आहे पद अष्टादश सहस 18,000 पद आहे, 18,000 पद. आणि 18,000 पद तर आहे, पण पदामध्ये श्लोक किती आहे. सगळ्यात शेवटी जर जाऊन बघितलं तर एका एका पदामध्ये लाखो लाखो करोडो करोडो श्लोक आहे. वास्तविकता विचार करा की त्या करोडो श्लोक ही सर्व जी आहे ती आचार्यांनी लिहिली. म्हणजे हा कितवा भाग आहे, की हा वास्तविक रूपाने त्या दिव्यध्वनीचा संख्यातावा भाग आहे. संख्याताव्यामधून देखील संख्यातावा भाग आहे जी लिहिली ती. आणि त्या लिहिलेल्या संख्याताव्या भागातून आपण किती समजून घेत आहे, की आपण त्याचाही संख्यातावा भाग जो आहे तो समजून घेत आहे किंवा या ठिकाणी कथन करू शकतो. थोडे विचार तर करा. आपल्याकडे जेवढी जिनवाणी आहे त्या उपलब्ध जिनवाणी जी आहे त्या उपलब्ध जिनवाणीचे नावं जरी आपण लिहून काढलेत तरी हे जे संपूर्ण आयुष्य आहे ना, जेव्हापासून आपल्याला ज्ञान झालं, जेव्हापासून आपल्याला समजू लागलो, किंवा आज जर मी विचार करतो आता जेवढी जिनवाणी उपलब्ध आहे त्या उपलब्ध जिनवाणीचा परिपूर्ण स्वाध्याय करू, दिवसातून 3-3 वेळा स्वाध्याय करू, हा जरी मी विचार करतो तथापि ती जिनवाणी जी आहे ती पूर्ण होईल का. वाचन तरी त्याचं सामान्य रूपाने समजून घेणे तर खूप पुढची बाब आहे, पण सामान्य रूपाने वाचन जरी करतो अशा प्रकारे जरी मी म्हटलं तरी त्याचं वाचन तरी शक्य आहे. आपलं हे जे आयुष्य आहे ते आयुष्य कमी पडून जाईल. म्हणून एका संस्कृत सुभाषितकाराने लिहिलेलं आहे, अनंत शास्त्रा बहुलाश्च विद्या अल्पश्च कालो बहुविघ्नताच यत सारभूतम तदुपासनीयम हंसो यथा क्षीर मिवांबु मध्यात. काय म्हटलं, अनंत शास्त्रा बहुलाश्च विद्या, शास्त्र अनंत आहेत आणि विद्या देखील खूप साऱ्या आहेत. आणि अल्पश्च कालो बहुविघ्नताच, काळ किती आहे आपल्याला, काळ अत्यधिक अल्प आहे, अल्प काळ मिळालेला आहे. विचार करतो आपण 80 वर्षाचं आयुष्य आहे, 100 वर्षाचं आयुष्य आहे, 70 वर्षाचं आयुष्य आहे, पण वास्तविकता किती आयुष्य निघून गेलेलं आहे. आणि जे उपलब्ध आहे, एकदा कुठेतरी एका व्हॉट्सअपवरती असा मेसेज आला होता की एखाद्या व्यक्तीचं आयुष्य जर आपण साधारणतः 70 किंवा 80 वर्ष पकडले तर तो त्या 80 वर्षातून झोपेमध्ये किती काळ घालवतो, तो जेवणामध्ये किती काळ घालवतो, तो ट्रॅव्हलिंग मध्ये किती काळ घालवतो, तो ज्या ठिकाणी जॉब करतो त्या ठिकाणी किती काळ घालवतो. म्हणजे ते 80 वर्षाचं त्या एका एका तासामध्ये घेऊन जे आहे त्या ठिकाणी त्याचं डिवायडेशन केलेलं होतं. आणि त्या माध्यमातून आपण हे समजू शकतो की वास्तविक रूपाने झोप असो, जेवण असो, सांसारिक कार्य असो, जॉब असो, यामध्ये आपला कितीतरी वेळ जातो. म्हणजे जवळपास 80 ते 90% वेळ आपला त्या कार्यामध्ये जात आहे. आता राहिला किती, 10%. मग 10% काळामध्ये जे आहे आपल्या शरीराची तशा प्रकारे अनुकूलता असली पाहिजे. आणि त्या तशा प्रकारची जर अनुकूलता असेल तर आपण कार्य करू शकणार, आणि तशा प्रकारची जर अनुकूलता नसेल तर ते देखील कार्य जे आहे ते आपल्या माध्यमातून होणार नाही.
मग या ठिकाणी हे सांगतात की अशा प्रकारे अल्पश्च कालो बहुविघ्नताचे, खूप काळ अल्प आहे, बहुविघ्नता. आणि विघ्नता किती आहेत बघा, निरनिराळ्या प्रकारच्या. वर्तमान परिस्थितीच विघ्न आहे असं नाही, अनेक प्रकारे. आपली इच्छा असते आपण जाऊ शकत नाही, आपली इच्छा असते आपण स्वाध्याय करू शकत नाही, आपली इच्छा असते कधी नेटवर्क नसतं, आपली इच्छा असते कधी नेट समाप्त झालेलं असतं, अजूनही पुढे पुढे गेलो तर आपली इच्छा असते पण डोळ्याने दिसत नाही, कानाने ऐकायला येत नाही, आपल्याला त्या ठिकाणी घेऊन जाणारे उपलब्ध कोणी नसतात. अशा प्रकारे किती विघ्नता आहेत, किती विघ्न. जर सर्व गोष्टी जरी उपलब्ध असल्या तरी शारीरिक स्थिती कधी डोकं दुखते, कधी पाठ दुखते, कधी मान दुखते, कधी कंबर दुखते. म्हणजे अशा प्रकारच्या शारीरिक व्याधी आपल्याला लागलेल्या आहेत. हा, कुठे कुठे आपण जे आहोत ते आराधनेचा मार्ग आपण निवडतो, पण त्या आराधनेच्या मार्गामध्ये देखील परिपूर्ण पुण्याचा उदय असेल तर तो आराधनेचा मार्ग पुढे पुढे जात राहतो. आणि जर तेवढा उदय नसेल तर काय होईल? जर तो उदय नाही आहे तर त्या दिव्यध्वनीचा, त्या जिनवाणीचा लाभ देखील आपल्याला मिळणार नाही. मग आपण स्वतः जे आहे दुसऱ्याला दोष न देता स्वतःवर विचार करू शकतो. आणि ह्या ज्या बाबी आहेत या बाबीच्या माध्यमातून आपण हा विचार करू शकतो की खरोखर म्हणून आज जो माझा पुण्याचा उदय आहे, आज मी या ठिकाणी शांततेने बसून ही जी जिनवाणी ऐकत आहे, तर ती जिनवाणी, ती दिव्यध्वनी अशा परम पवित्र भावाने ऐकू, परम पवित्र भावाने मनाला अत्यंत विशुद्ध करून ऐकू की हे प्रभू, पुन्हा मला हा जो जन्म मरणाचं जे दुःख आहे ते भोगावं लागणार नाही. अनंत वेळा समोशरणामध्ये गेलो, आचार्यदेव लिहितात, कुंद आचार्य लिहितात, अनेक आचार्य लिहितात, अनंत वेळा समोशरणामध्ये गेलो, पण तथापि आज आम्ही या ठिकाणी बसलेलो आहोत, हेच सांगतं की अनंत वेळा समोशरणामध्ये जाऊन देखील मी स्वतः खऱ्या दिव्यध्वनीचा लाभ घेतलेला नाही. मी स्वतः शाईक सम्यक्त्व प्राप्तीची कदाचित योग्यता असेल, पण शाईक सम्यक्त्व प्राप्तीची योग्यता असून देखील राग भावामध्ये अटकून राहिलो, बंध भावामध्ये अटकून राहिलो, द्वेष भावामध्ये अटकून राहिलो. आणि त्यामुळे काय झालं की त्या खऱ्या दिव्यध्वनीचा लाभ न घेता क्षायिक सम्यक्त्वाची प्राप्ती देखील मी केलेली नाही. नाहीतर निश्चित रूपाने तुम्ही आणि आम्ही जे आहोत आज या ठिकाणी नसतो. तर आज जे आहे आपण देखील सिद्धांसारखं अनंत सुखाचं वेदन करत असतो. पण ते वेदन करत नाही आहे, याचाच अर्थ हा आहे की आज आपण आजपर्यंत ती जिनवाणीबद्दल बहुमान आला असेल, जिनवाणीबद्दल जे आहे आराधनेचा परिणाम आला असेल, तिचा निरंतर सत्कार पूजेचा भाव आला असेल, पण ज्या उत्कृष्ट भावना रूपाने तो आला पाहिजे त्या उत्कृष्ट भावना रूपाने तो आलेला नव्हता. आणि म्हणूनच आपण आज या ठिकाणी विद्यमान आहोत. म्हणून या ठिकाणी सांगतात की अल्पश्च कालो बहुविघ्नता, म्हणजे साक्षात समोशरणामध्ये जाऊन जरी हा लाभ घेत नाही आहे तर आज वास्तविकता, आज किती क्षयोक्षम ज्ञानाची किती कमी आहे, थोडा विचार तर करा. हे चिंतामणी रत्न आहे. आणि हे चिंतामणी रत्न, एक उदाहरण येतं ना, एक कथा येते, तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल की एक व्यक्ती समुद्र किनाऱ्यावरती बसलेला होता आणि समुद्र किनाऱ्यावर बसल्या बसल्या विचार करत होत्या स्वतःच्या परिणामांचा, स्वतःच्या संसाराचा, स्वतःच्या भावांचा, स्वतःच्या या मिळालेल्या मनुष्य पर्यायीचा, म्हणून तत्वज्ञानी असेल, विचार करत होता. आणि विचार करता करता अचानक त्या समुद्राच्या लाटेच्या माध्यमातून त्याला एक ठिकाणी एक अशा प्रकारची थैली किंवा काहीतरी असं त्याला प्राप्त झालं. आणि जे प्राप्त झालं तर तो काय करत होता, आता विचार करता करता मनुष्य जो आहे कधी कधी व्यर्थही कार्य करू लागतो. तर त्याला त्या थैलीमध्ये काही दगडासारखं काहीतरी असं वाटलं. आणि मग तो काय करू लागला की त्यातला एक एक दगड जो आहे तो काढून त्या समुद्रामध्ये फेकू लागला. आता बसल्या बसल्या विचार करता करता कधीतरी काहीतरी सुचतं आणि जेव्हा काही लक्षात नसतं तेव्हा व्यर्थ कार्य आपण करतो. तर तो त्या दगड समुद्रामध्ये ते एक एक दगड फेकू लागला. आणि अचानक काय झालं की तेवढ्यामध्ये जे आहे त्या ठिकाणी सूर्योदय झाला. आणि जसा सूर्योदय झाला त्याबरोबर काय झालं की त्याला तो जो दगड होता, तो दगड त्या ठिकाणी जे दिसला तर एक दुसरे व्यक्ती त्या ठिकाणी आला आणि तो असा फेकणार, तेवढ्यात त्यानं काय सांगितलं, अरे हे काय करतायस तू? हा जो दगड आहे तो दगड बघ किती अमूल्य आहे. हा जो दगड आहे तो साक्षात रत्न आहे, याची किंमत जी आहे ती खूप मूल्यवान आहे. आणि हा विचार किंवा हे शब्द कानी पडताच तो त्या दगडाकडे बघू लागला की अरे, ज्या संसारामध्ये मला सुखाची इच्छा होती, ज्या सांसारिक सर्व अनुकूलता प्राप्त करण्याची मी निरंतर भावना करीत होतो आणि त्या भावनेला पूर्ण करणारं हे रत्न, हे वैभव मला प्राप्त झालं होतं रात्रीच्या अंधकारामध्ये. आणि मी काय केलं की हा एक एक दगड आहे असं समजून मी काय केलं, त्यामध्ये फेकून दिलं. आणि आता तो काय करू लागला, रडू लागला, विलाप करू लागला.
आता सांगा, जी रत्न किंवा जी दगड जी आहे ती समुद्रामध्ये फेकल्या गेलेली आहेत, ती पुन्हा परत येणार आहेत का? ती पुन्हा परत येणार नाही. परंतु हातामध्ये अजूनही एक रत्न आहे. आणि हातामध्ये एक जे रत्न आहे, ते रत्न सांगतं की तू काळजी करू नको. तू जरी 1000 रत्न जरी पुन्हा समुद्रामध्ये टाकून दिलेले आहेत, पण हे जे एक रत्न आहे, ते एक रत्न ही तुझ्या या मनुष्यभावाची ही जी दरिद्रता आहे, ती दरिद्रता संपविण्यासाठी परिपूर्ण आहे. परिपूर्ण कार्य करू शकते. तुझं हे मानुषभाव, तुझी संपूर्ण पिढी बसून देखील जे आहे आनंदाने आपल्या स्वतःच्या सर्व सांसारिक सुखाचा उपभोग करू शकते, एवढं हे रत्न जे आहे ते अमूल्यवान आहे. पण तो काय करत आहे? तो आता डोक्याला हात लावून रडू लागलेला आहे. सांगा, ते रडण्याला काही अर्थ आहे? ते व्यक्ती पुन्हा पुन्हा त्याला, तू रडू नको आता, जे झालं ते झालं. पण आता हा जो एक रत्न आहे याची किंमत अमूल्य, तू सर्व प्रकारे सुखी होऊ शकतोस. आणि तथापि तो रडतो. तर त्याच्या रडण्याला काही अर्थ आहे? जे गेलं ते निघून गेलं, पण जे आहे त्याच्या सद्भावाचा आपण विचार करून स्वतः शांत परिणाम ठेवू शकतो. बस त्याच प्रकारे या ठिकाणी सांगतात की आपण आजपर्यंत जे आहे ते अनेक रूपाने आपण जे आहेत अनेक रूपाने जे आहे या ठिकाणी काय केलेलं आहे की अनेक प्रकारे जे आहे आपण स्वतः भ्रमित झालेलो आहोत. संसारातल्या कार्यामध्ये आपण भ्रमित झालेलो आहोत. आणि त्या संसारातल्या अनेक कार्यामध्ये भ्रमित झाल्यामुळे काय झालेलं आहे की आपण अशा प्रकारचे जेव्हा जेव्हा आपल्याला शुभोपयोगाचे काळ मिळाले, धर्म ध्यानाचे काळ मिळाले किंवा निदान आपले परिणाम शांत राहतील अशा प्रकारचे वेळ मिळाले, तेव्हा तेव्हा आपण ते काय केलं, व्यर्थ रूपाने गमावून टाकले. आणि ते व्यर्थ रूपाने गमावून टाकल्यामुळे काय झालेलं आहे की आजपर्यंत खरी जी दिव्यध्वनी आहे त्या दिव्यध्वनीचा लाभ आपल्याला मिळाला नाही. पण या ठिकाणी आता आचार्यदेव आपल्याला सांगतात की काळजी करू नको. तू समोशरणामध्ये गेला, अनेक वेळा मुनिदीक्षा धारण केली, अनेक वेळा जे आहे ती जिनेंद्र भगवंतांची आराधना केली, पण तिथे काही ना काही कमी राहिली होती, म्हणून तिथे त्या ठिकाणी कल्याण होऊ शकलेलं नाही. पण आज हा पुन्हा एक नरभव रूपी जो रत्न आहे तो रत्न तुला पुन्हा मिळालेला आहे. हे आचार्य देव नाही, तीर्थंकर देव स्वतः सांगतात, दिव्यध्वनीच्या माध्यमातून हे सांगतात. हा दिव्यध्वनीचा लाभ आहे, स्वर्गापवर्ग, की तुला आज हा नरभव मिळालेला आहे, अमूल्य असा हा नरभव मिळालेला, आता तरी तू तुझं काय करू शकतो, कल्याण करू शकतो. परंतु आता ही जिनवानी ऐकून मी माझ्या डोक्याला हात लावून बसू की हे प्रभू, मी खूप वेळा समोशरणामध्ये गेलो, मी मुनिदीक्षा अंगीकार केली, मी शुभ परिणाम केले, अरे अरे माझे सर्व ते वाया गेले आणि मी रडत जर बसणार तर सांगा या भावाचं कल्याण होऊ शकणार का? की चला जे पाठीमागं गेलं ते गेलं, त्याचा जर विचार करत बसलो तर या भवाचं देखील कल्याण होणार नाही. पुन्हा मी काय करणार आहे की पुन्हा या संसारामध्ये जे आहे अशा प्रकारचं परिभ्रमण करीत राहणार आणि पुन्हा हा काळ मला मिळेलच मिळेल याची गॅरंटी नाही. पाठीमागे प्रश्न आपण त्रस पर्यायाबद्दल चर्चा केली होती ना, की साधिक 2000 सागर वर्षासाठी हा जीव जो आहे तो जीव त्या निगोद पर्यायातून बाहेर निघाला आणि जर परिपूर्ण त्रस पर्यायीमध्ये राहील तर साधिक 2000 वर्ष राहील. परंतु जर समजा एखादी त्रस पर्याय पूर्ण झाली आणि पुन्हा निगोदामध्ये गेला तर काय गॅरंटी आहे त्या ठिकाणून पुन्हा बाहेर निघेल म्हणून? किती किती आयुष्य आहे त्या ठिकाणी. म्हणून या ठिकाणी सांगतात की हे जे एक मनुष्य भाव अत्यंत अलौकिक असं प्राप्त झालेलं आहे, हे नरभाव रूपी एक रत्न तुझ्याकडे आहे. आणि या रत्नाची सार्थकता कधी आहे की या रत्नाची सार्थकता तेव्हाच आहे की जेव्हा देव, शास्त्र आणि गुरु यांच्या माध्यमातून सांगितलेली जी यथार्थ वाणी आहे त्या यथार्थ वाणीचा तेवढ्याच विशुद्ध परिणामांनी, तेवढ्याच पवित्र भावनेनी आणि मनाला अत्यंत पवित्र करून देव, शास्त्र, गुरूंचा बहुमान किती किती बहुमान आला पाहिजे याची कल्पना आपण शब्दामध्ये नाही सांगू शकत. आपण आपल्या लेखणीच्या माध्यमातून देखील लिहू शकणार नाही. अशा अलौकिक बहुमान त्यांच्याबद्दल जर असेल तर त्या बहुमानातूनच ही खरोखर जी दिव्यध्वनी आहे ती आपल्या अंतरंगामध्ये उतरते आणि ती अंतरंगामध्ये एकदा उतरली की स्वर्ग आणि अपवर्ग, मोक्ष आणि स्वर्ग हे दोन्ही मार्ग जे आहेत ते दोन्ही मार्ग आपले काय होतात, मोकळे होतात. यह दुर्लभ नर भव पाना इसको नहीं गवाना, यह दुर्लभ नर भव पाना इसको नहीं गवाना. हा दुर्लभ असा हा मनुष्यभाव आपल्याला मिळालेला आहे आणि या दुर्लभ नरभावामध्ये ही दिव्य ध्वनी, तुमच्या आमच्या शब्दाला काय म्हणतात, शब्द म्हणतात, आवाज म्हणतात.
ध्वनी म्हणतात. परंतु ही जी भगवंतांची वाणी आहे तिला ध्वनी म्हणत नाही. परम औदारिक रूपाने ते शरीर त्या ठिकाणी परिणमित झालं आणि त्या परम औदारिक रूपाने जे शरीर परिणमित झालेलं आहे त्या माध्यमातून सर्वांगातून निघणारी जी ती वाणी आहे, ती वाणी कशी आहे की ती वाणी देखील दिव्य ध्वनी आहे, दिव्यत्वाची प्रचिती देणारी आहे, दिव्यत्वाची प्रचिती. की ज्या प्रकारे अनेक, आता भाद्रपद येतं, अनेक प्रकारे वेगवेगळी लाइटिंग केली जाते. आपण देखील आपल्या जैन मंदिरामध्ये वेगवेगळ्या प्रकारची लाइटिंग करतो. किंवा एखाद्याचं लग्न वगैरे असेल तर ते आपल्या घरावरती काय करतात, सजावट करतात, रोषणाई करतात. ती एलईडी दिव्यांची रोषणाई कशी असते की भव्य आणि दिव्यतेची प्रचिती देते, की जेवढं सामर्थ्य असेल तेवढं ते सामर्थ्य लावते. तर तशाच प्रकारे ही जी दिव्य ध्वनी आहे ती त्या दिव्यत्वेची प्रचिती देणारी आहे, दिव्यत्वेची आपल्याला प्रतीती करविणारी आहे. की बघा, की ज्या शब्दाच्या माध्यमातून अंगावर रोमांच उभे राहतात, अंगावर काटे उभे राहतात, अशी ती दिव्यध्वनी जी आहे किती लाभकारी असेल, किती लाभकारी. तर अशी ही दिव्यध्वनी जिनेंद्र भगवंतांची आहे. आणि म्हणून तिथे शब्द दिलाय विशदार्थ. हा जो संपूर्ण अर्थ केलाय, हा संपूर्ण अर्थ कशाचा आहे? हा विशदार्थ जो सर्व शब्द आहे त्या विशदार्थाचा आहे. विशद अर्थ, विशद म्हणजे अत्यंत विस्ताराने युक्त, अत्यंत विशालतेने युक्त, या अर्थाला घेऊन आहे. खरोखर जेव्हा आपण चिंतन करतो, जेव्हा आपण त्याबद्दल विचार करतो, तेव्हा आपल्याला कळतं की विशदार्थ मध्ये किती एक थोडा सहज, बघा, शब्दामध्ये आपण वर्णन करू शकत नाही, किती सोपी परिभाषा आहे. की जे तीर्थंकर भगवान, दिव्य केवली भगवान आपल्या केवल ज्ञानाच्या माध्यमातून जे आहेत काय करत आहे, अनंत पदार्थांना जाणत आहे आणि त्याचा संख्यातावा भाग त्यांच्या वाणीमध्ये येते. अनंत कुठे आणि संख्यात कुठे, अनंत कुठे आणि संख्या, मी तुम्हाला सांग, संख्या रूपाने आपण सांगू शकतो 20 अंक प्रमाणे संख्या आहे. अनंत कुठे आणि संख्या रूप, या माध्यमातून कल्पना करू शकतो की खरोखर त्या ठिकाणी या दिव्यध्वनीचा किती लाभ असेल. आणि अशी दिव्यध्वनी आज आपल्याला उपलब्ध झाली. म्हणून या ठिकाणी म्हटलं अल्पश्च कालो बहुविघ्नताच, म्हणून यत् सारभूतम तदुपास. बहुविघ्नता, खूप विघ्नता आहे. यत् सारभूतम, म्हणून जे सारभूत आहे, जे कल्याणकारी आहे, जे आपल्या मार्गाला, मोक्ष मार्गाकडे नेणारी आहे, असं जे सारभूत तत्व आहे, बस त्याला जर आपण समजून घेतलं तर आपलं कार्य झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून उदाहरण दिलं, हंसो यथा क्षीर मिवांबू मध्या, की नीर आणि क्षीर, दूध आणि पाणी याच्यामधून ज्या प्रकारे हंस काय करतो, दुधाला ग्रहण करतो आणि पाण्याला सोडून देतो, त्याच प्रकारे हा जो उत्तम असा नरभव आपल्याला प्राप्त झालेला आहे, या नरभवामध्ये आपल्याला काय करायचं आहे, व्यर्थ वार्ताला, व्यर्थ बकवाद, व्यर्थ चिंता, त्या सर्व व्यर्थ, त्यामध्ये आता न लागता, मी हे म्हणत नाही की तुम्ही त्या ठिकाणी कार्य करू नका, परंतु स्वतःच्या उपयोगाला त्यापासून परावृत्त कसं ठेवायचं हे तुम्ही स्वतः विचार करू शकता. एक छोटस उदाहरण देतो तुम्हाला, बघा लक्षात येईल की एखाद्या व्यक्तीच्या घरामध्ये जे आहे काही शोक प्रसंग झाला आणि शोक प्रसंग झाला आणि त्या शोक प्रसंगामध्ये जे आहे अनेकांना खूप दुःख, अत्यंत प्रिय व्यक्ती त्यांचे ते निघून गेले, त्याबद्दल प्रत्येकाला खूप दुःख होत आहे. आणि त्यामध्येच एक कोणीतरी असे व्यक्ती आहेत की जे व्यक्ती घरातील मोठे आहेत, त्या ठिकाणी ते रडत नाही आहेत किंवा आपले स्वतःचे भाव व्यक्त करत नाही आहेत, पण त्यांना विविध डायबिटीज आहे किंवा शुगर आहे आणि त्यांच्यासाठी हा नियम आहे की त्यांनी 9 9:15 वाजता काही ना काही थोडंफार खायला पाहिजे किंवा काही जे काही असेल त्यांचं ते त्यांनी करायला पाहिजे. आता अशा प्रकारचा शोक प्रसंग बनलेला आहे. त्या शोक प्रसंगामध्ये घरातील कोणीतरी व्यक्ती म्हणतो की बाबा तुम्ही येऊन थोडस चहा घेऊन घ्या, तुम्ही नाश्ता करून घ्या, अशा प्रकारे जर ते बोलले आणि ते जाऊन त्या ठिकाणी ते चहा घेत आहेत आणि अशा वेळेला बाकीचे जे लोक आहेत ते बघत आहेत की बघा कसे व्यक्ती आहेत, की शोक प्रसंग त्या घरामध्ये तयार झालेला आहे आणि हे काय करत आहेत की चहा घेत आहेत. सांग, कोणी बाह्य जी जीव आहे ते बाह्य जीव त्यांना हसते, परंतु अंतरंगामध्ये आपण हा विचार करू शकतो का किंवा त्यांचे परिणाम आपण ओळखू शकतो का? त्या जीवांना देखील तेवढाच दुःख आहे की जेवढा तुम्हाला आहे त्या व्यक्तीच्या जाण्याने. कदाचित आपल्यापेक्षाही जास्त दुःख त्यांना असेल, परंतु काय करणार, शारीरिक समर्थता तशी नाही आणि शारीरिक समर्थता नाही म्हणून मला स्वतःला बाधा उत्पन्न होईल यासाठी ते नाईलाज असतो, मन नसताना देखील त्या कार्याकडे ते काय झालेले आहे, प्रवृत्त झालेले आहे. त्याच प्रकारे या ठिकाणी सांगतात की आपलं स्वतःच जे आहे जीवन कदाचित
कोणी व्यक्ती जो आहे खूप अशा प्रकारे धर्मध्यान, खूप अशा प्रकारच्या भक्ती भावना करत असेल, तर यावरून आपण हा निर्णय करू शकत नाही की तो खरोखर खूप धर्मात्मा असेल. तर या ठिकाणी बाह्य आचरणाशिवाय जे अंतरंग परिणाम असतात, त्या अंतरंग परिणामांची मुख्यता असते आणि त्या अंतरंग परिणामांना ओळखूनच तो जीव खरोखर अंतरंगामध्ये किती त्या जिनवाणीला श्रवण करत आहे हे त्याचे अंतरंग परिणाम जाणतात. म्हणून आपण कोणाचाही निर्णय बाह्य रूपाने करू शकत नाही, परंतु तो अंतरंग पवित्रतेच्या माध्यमातून तो निर्णय झालाच पाहिजे. तर साक्षात तीर्थंकर देव नाहीत. गुरूंचं देखील सानिध्य कधी कधी प्राप्त होतं. जिनवाणी देखील सांगणारे आपल्यासमोर उपलब्ध असले तथापि कधी ते प्राप्त होतात, कधी प्राप्त होत नाही. क्षयोपशम ज्ञान एवढं आहे की त्या क्षयोपशम ज्ञानाच्या माध्यमातून त्या जिनवाणीचा यथार्थ अर्थही मी करू शकतो आणि कधी करू शकत नाही. तो मी समजू शकतो, कधी समजू शकत नाही. कधी जे आहे माझ्या चित्ताच्या चंचलतेमुळे तो अर्थ कधी अंतरंगामध्ये ग्रहण होतो, कधी अंतरंगामध्ये ग्रहण होत नाही. अशा परिस्थिती निरंतर बनत राहतात आणि अशा परिस्थिती जेव्हा निरंतर बनत राहतात, तर हे प्रभू खरोखर मी माझ्या परिणामांना कसं उज्ज्वल करू की ज्यामुळे हा जो दिव्यध्वनीचा विशद असा अर्थ आहे, तो विशद अर्थ मी समजून घेऊ. या ठिकाणी विशद अर्थाचा तात्पर्य हा नाही घ्यायचा की विशद अर्थ म्हणजे संपूर्ण जेवढी जिनवाणी आहे. माझ्या घरी 50 शास्त्र आहेत, तर ते 50चे 50 शास्त्र मी वाचले तर तो विशद अर्थ मला कळाला, हा विशद अर्थाचा अर्थ नाही आहे. विशद अर्थाचा अर्थ स्वरूप आहे की जेवढी द्वादशांगमयी जिनवाणी आहे तेवढी समजली तरी तो विशद अर्थ आहे. आणि मी म्हणजे हा शरीर आणि हा आत्मा हे दोन्ही वेगवेगळे तत्व आहेत, एवढं जरी जाणलं तरी तो विशद अर्थ आहे. कारण की वास्तविक रूपाने द्वादशांगरूपी जिनवाणीला जाणलं तरी त्याला द्वादशांगाचं ज्ञान होईल आणि जो आत्मा आणि शरीराला भिन्न भिन्न जाणतो त्याला देखील आत्म्याचं ज्ञान होतं. त्या द्वादशांगाच्या ज्ञानापेक्षा आत्मज्ञान श्रेष्ठ आहे हे सांगितलेलं आहे. तर तो देखील विशद अर्थ आहे. परंतु त्यामध्ये परिणती जी आहे ती परिणती तशा प्रकारे आपली झाली पाहिजे. ती परिणती जर तशा प्रकारे झाली तर आपलं ही कार्य सिद्ध झाल्याशिवाय राहत नाही. म्हणून म्हणतात या ठिकाणी विशदार्थ. आता अर्थ, अर्थामध्ये काय घ्यायचं? विशद म्हणजे विस्तार आणि अर्थ म्हणजे काय? पदार्थ. अर्थ म्हणजे काय? पदार्थ. पदार्थ किती आहेत? 9 पदार्थ आहेत. जीव, जीव, अजीव, आश्रव, बंध, संवर, निर्जरा आणि मोक्ष हे 7 तत्व. आणि त्यामध्ये जेव्हा आपण पुण्य आणि पाप हे 2 ज्याला मिसळतो तर किती होतात एकूण? 9 पदार्थ. तर ही जी दिव्यध्वनी आहे, बघा इथे काय अर्थ घेतला शब्द आचार्यांनी? विशदार्थ. म्हणून उमास्वामी देवांनी देखील तत्वसूत्रामध्ये तत्वार्थ शब्दानम सम्यक दर्शनम, तत्व आणि अर्थ. त्या ठिकाणी त्यांनी द्रव्य श्रद्धानम किंवा द्रव्यार्थ श्रद्धानम सम्यक दर्शन नाही लिहिलं. त्या ठिकाणी त्यांनी काय लिहिलं? तत्वार्थ शब्दानम सम्यक दर्शनम. कारण की जीवाचं जे कल्याण आहे ते जीवाचं कल्याण खरोखर तत्वाला समजून होणार आहे. जीव, पुद्गल, धर्माधर्म, आकाश, काल हे 6 द्रव्य आहेत. यद्यपि दिव्यध्वनीच्या माध्यमातून कर्णानुयोग, चरणानुयोग, प्रथमानुयोग आणि द्रव्यानुयोग ही जी जिनवाणी आज वेगवेगळ्या स्वरूपामध्ये आपल्याकडे उपलब्ध आहे, अशा प्रकारचा भेद दिव्यध्वनीमध्ये नसतो. दिव्यध्वनीचं सर्वांग रूपाने ओंकार रूपाने प्राप्त होते, पण ते समजून घेण्यासाठी आपण त्याचा काय करतो? वेगवेगळा भाग केलेला आहे. त्या ठिकाणी दिव्यध्वनी या वेगवेगळ्या भागामध्ये जी आहे ती परिणमित होत नाही. वेगवेगळ्या भागामध्ये जे आहे जीवांना प्राप्त होत नाही. ही तर जे आहे कर्णानी योगाचे शास्त्र हे आपण पुढे आल्यानंतर आचार्य देवांनी ज्या ज्या प्रकारचे शास्त्र लिहिले त्यामध्ये ते विभाजन करण्यात आलं समजण्याच्या दृष्टिकोनातून किंवा कथनतेच्या दृष्टिकोनातून. कथन करण्यासाठी यामध्ये कर्मांची चर्चा आहे म्हणून कर्णानुयोग, यामध्ये आचरणाची चर्चा आहे म्हणून चरणानुयोग, यामध्ये कथा कहाणी आहेत म्हणून प्रथमानुयोग आणि यामध्ये आत्म्याची चर्चा, 6 द्रव्याची चर्चा, 7 तत्वाची चर्चा आहे म्हणून ते द्रव्यानुयोग. अशा प्रकारे हे विभाजन नंतरच्या काळात करण्यात आलेलं आहे. परंतु अर्थ, अर्थ अर्थात काय? की तत्वार्थ, की जे तत्व आहेत, मी जीव, पुद्गल, धर्म, अधर्म, आकाश, काल या बाह्य 6 द्रव्यांना जाणत राहिलो तर त्या ठिकाणी माझं कल्याण होणार नाही. परंतु मी खऱ्या तत्वाला जाणणार. यद्यपि बघा 6 द्रव्यही जाणणं आवश्यक आहे. वस्तू स्वतंत्रतेच्या निर्णयासाठी या 6 द्रव्यांना जाणणंही आवश्यक आहे. परंतु या ठिकाणी ज्या गोष्टीकडे मी आकर्षित करू इच्छितो की द्रव्यार्थ शब्दानम सम्यक दर्शनम, हे आचार्यांनी नाही लिहिलं. त्यांनी लिहिलं तत्वार्थ शब्दानम सम्यक दर्शनम, की जे तत्व आहेत ते जीव, अजीव, आश्रव, बंध, संवर, निर्जरा आणि मोक्ष
कारण की जीव आणि अजीव हे दोनच मुख्य तत्व. अजीवामध्ये त्या ठिकाणी पुद्गल, धर्म, अधर्म, आकाश, काल हे सर्वजण आले. आणि जो जीव तत्व आहे आणि या जीव तत्वाच्याच आश्रव, बंध, संवर, निर्जरा, मोक्ष ह्या जीव तत्वाच्याच विशेष पर्याय आहेत. आश्रव नावाचं कोणतं द्रव्य नाही, संवर, निर्जरा, बंध नावाचं कोणतं द्रव्य नाही. त्या आत्म्याच्याच विशेष अवस्थेला आश्रव, संवर, निर्जरा, बंध अशा पर्यायी त्याला प्राप्त झालेले आहेत. म्हणून त्यांना ते नाव दिलेलं आहे. म्हणून या ठिकाणी तत्वार्थ म्हणजे तत्व आणि त्याचा अर्थ, अर्थाचा अर्थ काय आहे? भाव. भाव म्हणजे काय? स्वरूप. आणि जो भाव असतो, जो स्वरूप असतो, तो भाव किंवा स्वरूप त्या पदार्थापासून वेगळा नसतो. ज्या प्रकारे साखर आहे, तर साखरेचा गोडवा हा साखरेचा काय आहे? भाव आहे. तद्भाव आहे, साखरेचं ते स्वरूप आहे. आणि जोपर्यंत त्या गोड स्वरूपाला आपण जाणत नाही, तोपर्यंत साखरेला देखील आपण जाणू शकतो. जोपर्यंत खारट स्वभावाला आपण जाणत नाही, तोपर्यंत आपण मिठाला देखील जाणू शकत नाही. जोपर्यंत आपण शीतल स्वभावाला जाणत नाही, तोपर्यंत आपण पाण्याला देखील समजू शकत नाही. जोपर्यंत आपण गरम स्वभावाला जाणत नाही, तोपर्यंत आपण अग्नीला देखील समजू शकत नाही. म्हणून अग्नीला समजण्यासाठी, पाण्याला समजण्यासाठी, साखरेला समजण्यासाठी, मिठाला समजण्यासाठी त्याचे जे स्वभाव आहेत, खारटपणा असो, गोडपणा असो, शीतलपणा असो किंवा उष्णपणा असो, त्यांना समजणे अत्यंत आवश्यक आहे. त्याच प्रकारे जोपर्यंत मी माझ्या ज्ञान स्वभावाला समजणार नाही, आत्म्याचा भाव काय आहे, आत्म्याचं स्वरूप काय, ज्ञान स्वरूपी हा आत्मा. तर जो ज्ञान स्वरूप आहे, त्या ज्ञान स्वरूपाला जोपर्यंत मी समजून घेत नाही, तोपर्यंत जे आहे मला आत्मतत्व काय आहे त्याची देखील प्रचिती येणार नाही. त्या आत्मतत्वाची देखील जे आहे आपल्याला प्राप्ती संभव नाही. आपल्या मनामध्ये बघा, कोणत्याही जीवाची हिंसा करण्याचे परिणाम येत नाहीत. कारण की ज्या प्रकारे मी ज्ञानदर्शनाने संयुक्त आहे, ज्या प्रकारे मला सुखदुःखाची प्राप्ती होते, त्या प्रकारे समोर एखादी छोटीशी मुंगी जरी असेल, ती देखील ज्ञान स्वभावी आहे. तिला देखील सुखदुःखाची प्राप्ती होते. ही धारणा, हे विचार सतत आपल्या चित्तामध्ये चालू असतात. आणि हे विचार, ही धारणा सतत आपल्या चित्तामध्ये चालू असते. म्हणून समोर बघितल्याबरोबर त्या जीवाच्या बद्दल आपल्या मनामध्ये करुणतेचे परिणाम येतात, दयेचे परिणाम येतात, की नको, आपल्याकडून जीव हिंसा होणार नाही. म्हणजे का? कारण की त्याचा जो खरा भाव आहे, तो भाव त्या जीव रूपाने आपण देखील काय केलेला आहे? समजलेला आहे. म्हणून जोपर्यंत ज्ञान स्वरूप रूप जो भाव आहे, तत्व स्वरूप रूप जो भाव आहे, त्याचं श्रद्धान होत नाही, तोपर्यंत त्या पदार्थाची देखील आपल्याला जाणीव होणार नाही. म्हणून या ठिकाणी सांगतात की विशद अर्थ आणि असा तो तत्वाचा स्वरूपाचा जो अर्थ आहे, तो किती विशाल असेल, विचार शब्दामध्ये कथन करू शकत नाही. शब्दामध्ये जे आहे गणधर परमात्मा, जे 4 ज्ञानाचे धारी आहेत, 63 वृद्धीचे धारक आहेत, असे गणधर परमात्मा देखील जेवढी वाणी ती अंतरंगामध्ये उतरवितात, तेवढी त्या वाणीची रचना करू शकत नाही. अशा प्रकारे जेव्हा त्या वाणीची रचना करू शकत नाही, तर तुम्ही आम्ही त्या वाणीला किती रूपाने. पण एवढं आहे की जीव अजीव दोन्ही भिन्न भिन्न ज्या प्रकारे आहेत, त्या प्रकारे शरीर आणि आत्मा भिन्न भिन्न आहे. एवढं जर खरं श्रद्धान झालं तरी आपलं कार्य त्यामध्ये होऊ शकतं. एक ठिकाणी उदाहरण येतं की सुईमध्ये दोरा जो आहे, तो सुईमध्ये टाकायचा असेल, तर दोरा जो सुईमध्ये टाकायचा असेल, त्यासाठी एखादा व्यक्ती खूप गुळूप अशा अंधकारामध्ये बसलेला आहे, खूप गुळूप अशा अंधकारामध्ये बसलेला आहे. तो सुईमध्ये दोरा घालण्यासाठी त्याला कशाची आवश्यकता आहे? प्रकाशाची आवश्यकता आहे. तो प्रकाश लाईटचा असो, सूर्याचा असो किंवा अन्य पदार्थांचा असो. परंतु जर त्याला खरोखर स्वतःचं कार्य करायचं असेल, तर त्या गुडूप अंधकारामध्ये जी वीज चमकत आहे, त्या विजेचा प्रकाश देखील पर्याप्त आहे. विजेचा प्रकाश देखील पर्याप्त आहे. तुमच्या हातामध्ये सुई दोरा दिला आणि म्हटलं की आता इथे वीज चमकणार आहे 1 सेकंदासाठी, त्यामध्ये जे आहे बस तुम्हाला तो दोरा, आणि ज्याने ते दोरा पिरवला त्याला सम्यक दर्शनाची प्राप्ती होईल, असं जर आपण म्हटलं तर काय विचार, आपण सर्वजण काय करणार? अत्यंत विचार तर करा, सुई हातामध्ये आहे, दोरा बिलकुल त्या ठिकाणी लावून ठेवलेला आहे की 1 सेकंदासाठी तो प्रकाश होणार आहे, आणि ज्याचा दोरा बरोबर त्या सुईमध्ये गेला त्याला सम्यक दर्शन मिळणार, हे आपल्याला सांगितलं की आपण किती तयारीने बसणार, थोडा विचार तर करा. ज्याची खरोखर ज्ञान स्वभावाची रुची असेल, तो तर त्या तयारीने बसेल, आणि ज्याची ज्ञान स्वभावाची रुची नसेल, तो कोणत्या तयारीने बसणार? तो म्हणणार असू द्या ना, पुढच्या वेळेस बघू आपण, अजून काळ बाकी आहे, अजूनही आपल्याला भरपूर भाव धारण करायचे आहेत,
अजूनही संसारातील अनेक कार्य बाकी आहेत, या परिणामांनी बसणार तर कार्य होणार नाही. बस त्याच प्रकारे हे जे मनुष्यभाव आहे, हे मनुष्यभाव सम्यक दर्शनाच्या प्राप्तीसाठी जे आहे, ती सुईमध्ये दोरा टाकण्यासारखा आहे, की 1 सेकंदासाठी वीज चमकणार. म्हणून असा कोणता परिणाम, असा कोणता उपयोग जो आपल्याला आपल्या उपयोगामध्ये स्थिर करून देईल, तो कधी प्राप्त होईल हे सांगता येत नाही. म्हणून सहज रूपाने, अत्यंत विशद आणि पवित्र मनाने, अत्यंत जे आहे बहुमान पूर्वक ह्या द्वादशांगीच्या दिव्य ध्वनीच्या माध्यमातून प्राप्त झालेल्या एक एक शब्दाचं जे आहे तो पारायण झालं पाहिजे. निरंतर कुठेही असो, कोणत्याही स्वभावामध्ये असो. तुम्ही मौन राहून जेवण कर, मौन राहून जेवण करताना सांगून द्या जीवांना की मी मौन राहून जेवण करणार आहे, आणि त्यावेळेस तत्वाचं चिंतन करत राहा. तुम्ही त्या बाहेरच्यांना सांगा की मौन राहून जेवण करणार आहे, नाही बोलणार तुम्हाला कोणी. एवढे तर सगळे आपले स्वाध्यायी श्रोता आहेत, एवढे तर सगळ्यांना हा विषय माहिती आहे की ज्याचं मौन आहे त्याला नाही करायचं. तो सहज रूपाने आपलं त्या ठिकाणी कार्य करतो, नाही करत अशी बाब नाहीये. आणि अंतरंगामध्ये ते चिंतन चालू द्या. चलते फिरते सिद्धो से गुरुचरणों में शीश झुकाते है. मुनिराज असतात ना, मुनिराजांना जे आहे, जे आत्मध्यानीच्या मुनिराजांना जे आहे, ध्यानासाठी बसावं लागत नाही. ते बुद्धिपूर्वक कोणतं कार्य करत नाही, ते सहज रूपाने त्यांच्या जीवनामध्ये ते सर्व कार्य जे असतात ते पालन. म्हणून त्यांना चलते फिरते, मुनिराज चालत फिरत आत्मानुभव घेतात, कारण की ती त्यांच्यासाठी साहजिक क्रिया आहे, सहज क्रिया आहे, सहज क्रिया. आमच्या माता भगिनींना स्वयंपाक करायचा कधीही सांगितलं तर ती सहज क्रिया आहे त्यांच्यासाठी. स्वयंपाक करायचं, ठीक आहे, आता 2 मिनिटात तयार. म्हणजे त्यांना ती सहज क्रिया वाटते. त्या प्रकारे आपल्या मुनिराजांना जे आहे आत्मानुभव करणे ही सहज क्रिया वाटते. त्या आत्मानुभव करणे असं जर आपल्याला कोणी म्हटलं तर कदाचित आपल्या डोक्यावर भार लागू शकतो की आत्मानुभव करणे, बापरे, म्हणजे काहीतरी विशेष बाब करावी लागत आहे, तयारी करावी लागत असेल असं आहे. ती त्यांच्या जीवनामध्ये सहज पालन होते. मुनिराज जे आहे ते इरिया समितीपूर्वक चालत नाही, पण जेव्हा जेव्हा ते चालतात तेव्हा तेव्हा त्यांच्या जीवनामध्ये इरिया समितीचं पालन. त्यांना इरिया समितीपूर्वक आता तो जीवनच अशा प्रकारे परिणामित झालेला आहे. आता जीवनच त्या रूपाने गेलेला आहे. म्हणजे का भजनमध्ये मूल गुण पालन नहीं आप करते हैं, मूल गुण पालन जिनका सहज जीवन, न विषयों में वे रमते, न विषयों में वे रमते. किती विषय कशाय आले समोर, तथापि जे आहे त्याच्यामध्ये रममान होत नाही. आणि मूलगुणांचं पालन करत नाही, ते तर सहज रूपाने पालन होतात. त्याच प्रकारे हे जिनेंद्र भगवान, ही जी दिव्य ध्वनी मी तुमच्या माध्यमातून ऐकत आहे, जी स्वर्ग आणि मोक्षाला घेऊन जाणारी आहे, ती दिव्य ध्वनी एवढ्या विशद स्वरूपामध्ये आहे की ती सहज रूपाने माझ्या अंतरंगामध्ये उतरव. अशा प्रकारे मला माझे परिणाम काय करायचे आहे, शांत करायचे आहे, विस्तृत करायचे आहे, विशद करायचे आहेत. आणि ती विशद निर्मलता जेव्हा आपल्या परिणामांमध्ये येते तेव्हाच जाऊन खरोखर आपलं कार्य होऊ शकतं. अशी विशद, किती अर्थ करायचा आहे विशद शब्दाचा, या विशद शब्दामध्येच विशालता भरलेली आहे. विशाल अनंत आकाश. आकाश द्रव्य एक आहे, त्या लोकाकाश 6 द्रव्याच्या उपस्थिती आणि अनुपस्थितीमुळे त्याचे लोकाकाश आणि अलोकाकाश अशा प्रकारे 2 भाग पडलेत. पण तसं आकाश ते अनंत आहे, त्याला कुठेही जो आहे अंत नाही, म्हणून त्याचं नाव आहे अनंत आकाश. त्या प्रकारे विशालतेचा किती अर्थ. दिव्य ध्वनीला देखील जे कुठेही पार नाही, कुठेही पार नाही. असा प्रत्येक द्रव्याचा स्वभाव, प्रत्येक द्रव्याचं स्वरूप अनंत रूपाने आहे. आणि अनंत रूपाने असं जे प्रत्येक द्रव्याचं स्वरूप आहे, त्या स्वरूपाबद्दल या ठिकाणी सांगतात की विशद अर्थाला घेणारी किंवा विशद अर्थाला स्पष्ट करणारी सर्व भाषा स्वभाव परिणाम. सर्व भाषा स्वभाव, अंतिम ओळ बघा, शेवटची ओळ आहे, सर्व भाषा स्वभाव. सर्व भाषा, जगामध्ये जेवढ्या भाषा असतील त्या सर्व भाषांमध्ये स्वभाव परिणाम, स्वभाव परिणाम स्वभाव रूपाने त्या ठिकाणी कोणी परिणामित करत नाही आहे. आपल्याला जे आहे आपल्या मुलाबाळांना इंग्लिश शिकवायची असेल, त्यांना सांगलं बघा ABCD असं लिहायचं. एखाद्याला हिंदी शिकवायची असेल तर अ आ इ असं लिहायचं. मराठी शिकवायची असेल तर अ आ इ याला म्हणतात. कन्नडमध्ये शिकवायचं असेल, तमिळ इत्यादी सर्व भाषांमध्ये शिकवायचं असेल तर त्याला बसवावं लागतं आणि त्याला आपल्याला शिकवावं लागतं. पण त्या ठिकाणी तसं नाही. त्या ठिकाणी भाषा स्वभाव, सहज रूपाने स्वभाव रूपाने ती जी भाषा आहे ती परिणाम, ती त्या ठिकाणी बसलेले जे सर्व जीव आहे त्या जीवांना समजून येईल या माध्यमातून ती परिणामित होते. गुणय प्रयोज्य. गुणय प्रयोज्य म्हणजे आपल्या आपल्या गुणांना धरून
प्रयोजनवान पदार्थाबद्दल, प्रयोजित अर्थाबद्दल ती सहज रूपाने त्या ठिकाणी काय होत आहे, परिणमित होत आहे. आणि अशा प्रकारची ही जी दिव्य ध्वनी आहे, त्या दिव्य ध्वनीचा लाभ निरंतर जो आहे तो त्या ठिकाणी काय असतो, चालू असतो. आणि अशी ही दिव्य ध्वनी वास्तविक रूपाने काय आहे, आपल्या सर्व जीवांचं कल्याण करणारी आहे. अजूनही या दिव्य ध्वनीचं विशेष स्वरूप आहे, ते आपण उद्याच्या कक्षेमध्ये घेणार आहोत. परंतु वास्तविक रूपाने महाभाग्याने, महापुण्याने ही दिव्य ध्वनी आज आपल्याला प्राप्त झाली आहे. आपण ते ऐकत आहोत, तर आपले परिणाम किती निर्मल करून बसायचे. मी पुन्हा सांगतो, मंदिरामध्ये जेव्हा जाण्याचे परिणाम असतात, ते परिणाम जेवढे विशुद्ध असतात, भगवंताच्या मूर्तीसमोर गेल्यानंतर तेवढेच परिणाम आपले विशुद्ध असतात का, हा विचार आपण सर्वांनी केला पाहिजे. आज मंदिर उघडले की नाही उघडते माहिती, पण एक मी उदाहरण देत आहे की जिन मंदिर उघडले आणि जिन मंदिरामध्ये आता दर्शनाला जायचं आहे, तर अशा वेळेस हे बघा, 1-2 दिवसाची गोष्ट नाही. जेव्हा जिन मंदिर चालू झाले, सर्व झालं, आपण जाऊ लागलो दररोज, तर त्या काळामध्ये जे परिणाम घरातून निघताना आपले असतात, जिनेंद्र भगवंतांचं दर्शन करताना ते परिणाम त्यापेक्षा उत्कृष्ट व्हायला पाहिजे की तेवढेच राहायला पाहिजे, हा विचार आपण प्रत्येकाने करायला पाहिजे. जर आपले परिणाम त्या ठिकाणी उत्कृष्ट होतात, तर निश्चित रूपाने माझा काही ना काही संसाराचा अभाव निकट आलेला आहे. आणि जर ते परिणाम तेवढे उत्कृष्ट होत नसतील, कारण की आपल्या परिणामांची आपणच ओळखणारे आहोत. केवळ नाही, भगवान तर ओळखतात, ते सांगतील देखील, पण निदान थोड्या रूपाने तरी मी माझ्या परिणामांची ओळख करू शकतो. तर ती ओळख आपल्या सर्वांना झालीच पाहिजे. अशा प्रकारे ही दिव्यध्वनी आहे, ते परिणाम आणि या दिव्यध्वनीचं अजून विशेष स्वरूप आहे, त्याची चर्चा आपण उद्याच्या क्लासमध्ये घेणार आहोत. आज एकदा पुनश्च हा छंद आपण या ठिकाणी वाचन करूया आणि त्यानंतर आजची कक्षा पूर्ण करणार आहोत. स्वर्गापवर्ग गम मार्ग विमार्ग निष्ठ सद्धर्म तत्व कथने कपटु स्त्रीलोक्या दिव्य ध्वनिर्भवति ते विशदार्थ सर्व भाषा स्वभाव परिणाम गुणे प्रयोज्य. अशी जी दिव्य ध्वनी आहे, ती वास्तविक रूपाने आपल्या सर्वांच्या कल्याणाची आहे. आणि ही कल्याणकारी दिव्यध्वनीचं आणखी काय विशेष स्वरूप आहे, ते आपण उद्याच्या कक्षेमध्ये अवश्य रूपाने बघूया. या ठिकाणी पूर्ण करतो. ओम नमः. आपल्याला जर कोणाला काही प्रश्न असेल, तर आपण उद्याच्या कक्षेमध्ये ते प्रश्न घेऊया. आज थोडी या ठिकाणी नेटवर्कची देखील समस्या होती, पण उद्याला आपण घेऊया. आपण या ठिकाणी आता जिनवाणी स्तुती घेत आहोत आणि जिनवाणी स्तुती. हे जिनवानी भारती तो ही जपो दिन रे, जो तेरी शरणा गहे सो पावे सुख चैन. जावानी के ज्ञान से सूझे लोकालो, सोवानी मस्तक नमो सदा देतो. द्वादशांग जिनवानी माता की जय. सर्वांना जय जिन. सर्वांना जय जिनेंद्र. जय जिनेंद्र.